माधव नीट ऐक तरी वाईट. रामलीलेची सुरुवात लई झकास झालेली आहे. पेशव्या महाराजांनी आपल्या समजासनी फिरंग्यांपासून वाचवण्यासाठी त्या कमिशनरला लाच दिली होती, लाच. आणि जेव्हा आपल्या क्रांतिगुरूला समजा कळलं, घुसला कमिशनरी मध्ये आणि डबोलो बुडवून शान महाराजांनी नेऊन दिलं. बोलला जावा जनतेत वाटून टाका. अरे गपरा, भिंतीला एक कान असतात. ठाव नाही, एकापेक्षा एक फितूर आहेत भाडखाव. पिठूरची काही लोक रामलीलेच्या देणगीसाठी पेशव्यांच्या दरबारात गेले होते. What the bloody hell? क्रांतिगुरूने बाजीरावाला सगळा पैसा दिला. हो साहेब, आणि पेशव्यांनी त्या सगळ्या सुवर्ण मुद्रा रामलीलेच्या उत्सवासाठी पिठूरवासियांना दिल्या. ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडम ध्वजा चंदनस्य बयामी. स्वर्गीय महाराणी रमाबाई यांचा विधी संपन्न झाला. रमाबाई, आजपर्यंत झाशीच्या महाराणीसाठी आम्हाला कोणीही योग्य दिसले नाही. आपण प्रयासच केला नाही. आपल्या या धीराचे ग्रह इतके तेजस्वी आहेत की कुठल्याही मुलीची कुंडली आमच्या लग्न कुंडलीशी जुळतच नाही. मलाही आमच्या देवर्जींचा रितेपणा अगदी पाहवत नाहीये. झाशीच्या प्रत्येक दर्ग्यावर हीच मन्नत मागितली आम्ही. आज या दोघीही हाडळी एकाच सुरात का गात आहेत? काहीतरी शिस्त आहे. अशी पत्रिका निर्भीक, निर्भीड आणि वीरतेचं प्रतीक असते. तात्याजी, इतकी उमदा आणि नायाब कुंडली आणलीत तरी कुठून आपण? याचं सर्व श्रेय आमच्या शास्त्रीजींकडे जातं. इतकी प्रशंसा ज्या कन्येची केली जातीये, जरा तिचं नाव तरी सांगा. श्वेतांबरा. अरे रामा, ही तर विषकंती आहे. यावेळेस पिठूरच्या रामलीलेशी तुमच्या आजोबांची प्रतिष्ठा पण पणास लागली आहे. याचा अर्थ रामलीला चांगली झाली तर आजोबांचं नाव खूप मोठं होईल ना? अवश्य. जर मागच्या वर्षासारखं त्यांनी तसाच कसा तरी अभिनय केला तर आजोबांचं फार हसू होईल ना? तुझं म्हणणं तर ठीकच आहे, पण इतक्या शीघ्र दुसरं नाट्यमंडळ तयार नाही होऊ शकणार. म्हणूताई, तू का नाही करत हे? परंतु आमच्यापाशी एवढा वेळ कुठे? आम्ही तर अख्खा दिवस घरची कामच करत असतो ना. अरे दिवा, तुला चालेल की तुझ्या आजोबांची निंदा झालेली? अशी कशी निंदा होईल? मनुबाळा, यावर्षी रामलीलेची तू तयारी कर. परंतु आजी साहेब, ही सगळी घरातली कामं ते शांता करेल. आपण जे मला गिफ्ट दिले ती परत तुमच्या ट्रेजरी मध्ये आली. इज इट ट्रू ऑर नॉट? अवश्य आलंय. याचा मतलब तुमचे त्या ब्लडी क्रांतिगुरूशी चांगले रिलेशन्स आहेत. मेन्सन साहेब, तुमच्या घरून तो सुवर्ण मुद्रा घेऊन गेला, परंतु तुम्हाला ते कळलंच नाही. त्याच प्रकारे आमच्याकडे तो ठेवून गेला, परंतु आमच्यापैकी कोणालाच ते कळलं नाही. आय डोंट बिलीव्ह इट. आपण पहिले मला गिफ्ट देता, मग चोरी करा उठा. तोंड सांभाळून बोला मिस्टर मेन्सन. युअर मॅजेस्टी, आपण मला नाही, क्लॅरिफिकेशन गव्हर्नर जनरलला द्यायचा. कशी झाली आपली भेटवार्ता? आजोबा फार चिडले होते ना? आम्ही तुमच्या आजोबाला नाही सोडणार. आपण फार काळजीत दिसत आहात. तुम्हाला हवं तर आम्ही मिसेस मोरलँडशी बोलू, त्या तुम्हाला नक्की मदत करतील. फार लाडकी आहे ना त्यांची मी. मेन्सन, जर तुझ्या कारणाने माझ्या आजोबांना थोडासा जरी त्रास झाला ना, तर असे हाल करीन तर पिठूर सोडण्यावाचून गत्यंतर नसेल.